नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत थालीपीठ। या ठिकाणी मी रेडीमेड पीठ आणले होते भाजणीचे, त्याचे थालीपीठ मी केलेले आहेत। अतिशय मस्त असे थालीपीठ झालेले, अतिशय चविष्ट होते ते। आता त्यासाठी मी इथे 2 वाट्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे, थोडीशी तीळ टाकलेली आहे आणि थोडे तिखट टाकलेले आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। पाव चमचा मी हळद टाकलेली आहे। नंतर बारीक चिरलेला कांदा देखील त्यात टाकलेला आहे आणि चवीनुसार थोडे मीठ टाकलेले आहे। आता ह्या ठिकाणी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून टाकलेली आहे आणि ती पण त्यात मिक्स केलेली आहे। आता इथे आपण मीठ पण टाकून घेऊया। हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता त्यानंतर आपल्याला 2 चमचे मी इथे तेल टाकलेले आहे। आपलं पोह्यांचा जो चमचा असतो ते 2 चमचे आपण त्यामध्ये तेल टाकायचे आहे आणि चांगलं आपण ते पिठाला लावून घ्यायचं आहे भाजणीला आणि थोडं पाणी टाकून आपण ते भिजवून घेऊया। थोडेसे सैलच आपल्याला हे भाजणीचं पीठ जे आहे ते भिजवायचं आहे आणि नंतर एका ताटावर मी कापड ठेवून ते कापड आपण ओलं करून घ्यायचं आणि हे थालीपीठ आपल्याला असे थापून घ्यायचे आहेत। एकदमच सैलही करायचं नाही, एकदम घट्ट पण आपल्याला ते ठेवायचं नाही आहे। थापता येईल इतपत ते आपल्याला ठेवायचं आहे। आता त्यानंतर हे थालीपीठ आपले लवकर वाफवून व्हावे त्यासाठी आपल्याला असे मध्ये मध्ये होल पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे ते पटकन होतील आणि छान भाजले पण जातील। आता मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे। या तव्यावरती सर्व बाजूने आपल्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आधी आणि मग आपल्याला हे थालीपीठ टाकायचे आहेत। जे होल आपण केलेले आहे त्याच्यामध्ये आपण छान तेल टाकून घेऊया। आजूबाजूने आपण थोडेसे तेल सोडून द्यायचे त्यावर आणि आपल्याकडे असं झाकण असेल उंच असं तर ते त्यावर ठेवायचे, म्हणजे पटकन आपले थालीपीठ तयार होतात। आता दुसरंही थालीपीठ आपण असंच थापून घेऊया। आणि सुरुवातीला जे आपण पहिलं थालीपीठ केलं त्याच पद्धतीने हे दुसरं पण तसेच करून घ्यायचं आहे। आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपले थालीपीठ खूप छान होतात। एकदम नरम असे थालीपीठ होतात आणि फुलतात पण छान ते। अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहोत। इथे सर्व थालीपीठ आपले तयार झालेले आहेत। हे थालीपीठ तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर देखील खाऊ शकतात। एकदम मस्त असे हे थालीपीठ झालेले आहेत। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा।